येवला शहरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाह कॉलनी परिसरात विशेषतः बस डेपोच्या पाठीमागील भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वारंवार वावर दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे. शाह कॉलनीत लहान मुले विनत मोठी वर्तळ असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने परिसराची पाहणी केली असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी लवकरच पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आज रात्री 11 वाजता आम्हाला अरबज भाऊंचा कॉल आला होता की इथं बिबट्या निदर्शनास आलास. तर आम्ही तात्काळ इथं भेट दिली आणि चौकशी केली, म्हणजे सदर ठिकाणी पाहणी केली. तर आम्हाला इथं एक जणांनी बघितलं असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही इथं पाहणी केली आणि आता सकाळी आम्ही इथं पिंजरा लावू. ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज.